नमस्कार मंडळी, मी तृप्ती आणि आज मी करून दाखवत आहे उकडीचे मोदक। त्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचा खीस करून घेत आहे। तुम्ही ते खाऊन घेतलं तरी चालेल। त्यानंतर गुळाचा देखील आपण अशा मोठ्या खिसणीने खीस करून घेत आहोत। आपण उकडीचे मोदक करत आहोत, त्याच्या सारणासाठी आपण हे करत आहोत। त्यानंतर एक कढई घ्यायची, त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी खसखस घालून 1 मिनिट पर्यंत साधारण आपण ते परतून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपण केलेला ओल्या खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि ते परतून घ्यायचं आहे साधारण 1 ते 2 मिनिटपर्यंत। नंतर त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। मी इथे 1 वाटी खोबऱ्यासाठी पाऊण वाटी गूळ असं घातलेला होता। ते छान परतून घ्यायचं साधारण 2-3 मिनिटपर्यंत। त्यानंतर आपलं सारण तयार होतं। त्यामध्ये शेवटी आपण वेलचीची पूड घालणार आहोत। तयार सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्या सेम कढईमध्ये आपण 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घालून उकळायला ठेवणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत। त्याला उकळी यायला लागली की अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि नंतर लगेचच आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ 2 वाटी घालणार आहोत। हे आपण सेम वाटीने घालणार आहोत, ज्या वाटीने पाणी आणि दूध आपण मोजून घेतलेलं होतं। 1 मिनिटपर्यंत वरती परतून घेणार आहोत आपण। नंतर गॅस बंद करून ते खाली काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि थोडंसं हाताला पाणी वगैरे लावून आपण ते छान गोळा तयार करून घेणार आहोत, त्याचं मळून घेणार आहोत थोडक्यात। त्यानंतर आपण मोदकचा साचा घेणार आहोत, त्याला सगळ्या बाजूनी छान तूप लावून घेणार आहोत, तो बंद करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आत्ता बनवलेल्या उकडचा आपण एक गोळा घालून व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने सगळीकडे लावून घेणार आहोत आणि छान प्रेस करून नंतर त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत आणि शेवटी आपण ते क्लोज करून घेणार आहोत मोदक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर एक मोदक मी इथे हाताने देखील करून दाखवलेला होता। तुम्ही देखील असं करू शकता, नाहीतर पारी अशी लाटून देखील घेऊ शकता आणि छान कळ्या पाडून असा तो मोदक आपण बंद करून घेणार आहोत। आपले मोदक तयार होईपर्यंत आपण इकडे पाणी उकळी यायला ठेवणार आहोत। एका वाटीमध्ये थोडंसं दूध आणि त्यामध्ये मी केसर घालून ठेवलेलं होतं। सगळे मोदक तयार झाले की त्यावरती मी केसर असं लावून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नंतर आपण ही चाळणी त्या पाण्यावरती ठेवणार आहोत। चाळणीला मी आधी तूप लावून घेतलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान देखील ठेवू शकता। 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर आपले मोदक तयार होतात। नंतर ते आपण असे काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आपण ते सर्व करणार आहोत। आपण आधी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी हे करत आहोत। हा आमचा घरचा यावर्षीचा गणपती बाप्पा आहे। त्यानंतर आपण एक मोदक फोडून त्यावरती भरपूर तूप घालणार आहोत आणि आपला मोदक खाण्यासाठी रेडी होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।